शक्तीपीठ महामार्गासंदर्भात कॅबिनेट बैठकीत चर्चा झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यापुरती खरं तर रद्द केलेली अधिसूचना पुन्हा जारी करण्याबाबत महत्त्वाची चर्चा करण्यात आली। स्थानिकांचा विरोध होत असल्यानं स्थानिक आमदारांच्या देखील सूचना मागवण्यात येणार आहेत। शेतकऱ्यांच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी ही अधिसूचना रद्द करण्यात आली होती। आजच्या बैठकीत स्थानिक आमदारांच्या सूचना मागवण्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। खरं तर आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत शक्तीपीठ महामार्गासंदर्भात देखील चर्चा झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यापुरती रद्द केलेली अधिसूचना पुन्हा जारी करण्याबाबत चर्चा आहे। तर स्थानिकांचा विरोध होत असल्यानं स्थानिक आमदारांच्या देखील सूचना मागवण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी ही अधिसूचना रद्द करण्यात आली होती। आजच्या बैठकीत स्थानिक आमदारांच्या देखील सूचना मागवण्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, महत्त्वाची बातमी आपण बघतोय ती म्हणजे शक्तीपीठ महामार्गासंदर्भात देखील आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आहे। सर्वात हा निर्णय मानला जातोय कारण महाराष्ट्रामध्ये त्यांनी विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अजेंड्यावरील हा महत्त्वाचा प्रकल्प होता जो आहे त्यात आता मंजुरी देण्यात आलेली आहे। तब्बल 20,000 कोटी रुपयांची तरतुदीसही या बैठकीमध्ये मान्यता देण्यात। या 20,000 कोटींमधून एकंदरीतच या प्रकल्पाची संपूर्ण आखणी होणार आहे आणि भूसंपादन सुद्धा केलं जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणामध्ये या संदर्भात जमिनीचा मोबदला मिळणार आहे। त्यासाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हा निर्णय घेण्यात आला असला तरी महामंडळ माध्यमातून हा संपूर्ण प्रकल्प आता राबवण्यात येणार आहे। त्यामुळे एकंदरीत ज्या ठिकाणी विरोध होता या प्रकल्पाला त्या ठिकाणच्या स्थानिक आमदारांनाही आता मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलून त्या संदर्भात चर्चा करून जी विरोधाची कारणं असतील ती कारणं दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री स्वतः करणार आहेत। मेघना, निश्चित धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। शक्तीपीठ महामार्गासंदर्भात कॅबिनेट बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। कोल्हापूर जिल्ह्यापुरती रद्द केलेली अधिसूचना पुन्हा जारी करण्याबाबत खरं तर महत्त्वाची चर्चा झालेली आहे। तर स्थानिकांचा विरोध होत असल्यानं स्थानिक आमदारांच्या देखील सूचना मागवण्यात येणार आहेत। शेतकऱ्यांच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी ही अधिसूचना रद्द करण्यात आली होती। आजच्या बैठकीत स्थानिक आमदारांच्या सूचना मागवण्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आज महत्त्वाची कॅबिनेट बैठक खरं तर संपन्न झाली आणि याच बैठकीत शक्तीपीठ महामार्गासंदर्भात देखील चर्चा झाल्याचं कळतंय। कोल्हापूर जिल्ह्यापुरती रद्द केलेली अधिसूचना पुन्हा जारी करण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। स्थानिकांचा विरोध होत असल्यानं स्थानिक आमदारांच्या सूचना देखील मागवण्यात येणार आहेत। तर शेतकऱ्यांच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी ही अधिसूचना रद्द करण्यात आली होती। मात्र त्यानंतर आजच्या बैठकीत स्थानिक आमदारांच्या सूचना मागवण्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर महत्त्वाची बातमी आपण बघतोय ती म्हणजे शक्तीपीठ महामार्गासंदर्भात अनेक चर्चा सुरू असताना, अनेक वाद सुरू असतानाच आता महत्त्वाची चर्चा खरं तर आजच्या झालेल्या कॅबिनेट बैठकीत झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यापुरती रद्द केलेली अधिसूचना पुन्हा जारी करण्याबाबत चर्चा झाली आहे। स्थानिकांचा विरोध होत असल्यानं स्थानिक आमदारांच्या देखील सूचना मागवण्यात येणार आहेत। आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी देखील जोडले गेलेले आहेत। राजू सर, स्वागत आहे लोकशाही मराठीवर। महत्त्वाची बातमी आपण बघतोय ती म्हणजे शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, आपली काय प्रतिक्रिया? महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे काय महाराष्ट्राचा मालक नाहीये, कारण हे मंत्रिमंडळ नाहीच आहे, हे लुटारूंचं एक कोळका आहे आणि यांना शेतकऱ्यांची जमीन लुटून त्याच्यातून 50,000 कोटी रुपये लूट करायचे आहेत। आणि म्हणून शेतकऱ्यांची इच्छा नसताना, कुठल्याही शेतकऱ्याचा पाठिंबा नसताना ज्या 12 जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार त्या 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध असताना जबरदस्तीनं पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये तर पोलीस हे कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करत नाही, तर एखाद्या सुपारीदारानं सुपारी घेऊन गुंडागर्दी करावं, त्या पद्धतीनं गुंडागर्दी करून तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध डावलून त्यांना तुरुंगात टाकून सर्वे करण्याचा प्रयत्न करतायत। पण तोही प्रयत्न आम्ही हाणून पाडलेला आहे। आज धाराशिवमध्ये पिटाळून लावलेला आहे, उद्याही तेच घडणार आहे। मी एवढाच इशारा देतो, तुमचे जे काही किमती ड्रोन आहेत ते ड्रोन तुम्ही घेऊन सर्वे करायला यायला लागला, पण आमच्या गोपनी तयार आहेत। शेतकऱ्यांनी गोपनी तयार ठेवावेत आणि गोपनीच्या दगडानं एक एक ड्रोन टिपून मारावा, परंतु यांच्या पुढे नमायचं नाही। त्यांनी किती गुंडागर्दी केली तरी सुद्धा
आम्ही कशाच भाषेत उत्तर देऊ. 1 इंच सुद्धा जमीन आम्ही शक्तीपीठाची देणार नाही. निश्चित. धन्यवाद राजू शेट्टीजी आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. शक्तीपीठ महामार्गासंदर्भात कॅबिनेट बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. कोल्हापूर जिल्ह्यापुरती रद्द केलेली अधिसूचना पुन्हा जारी करण्याबाबत चर्चा झाली. स्थानिकांचा विरोध होत असल्यानं स्थानिक आमदारांच्या सूचना मागवण्यात येतील. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी ही अधिसूचना रद्द करण्यात आली होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.